नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आज देखील. आणि आज अकोला आणि नांदेडमध्ये त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी मैदानात उतरलेत. आज अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडांगण इथे त्यांची सभा होणार आहे. आणि यावेळी महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच 5ही जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही तयारी सुरू आहे. तर दुपारी नांदेडमध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवारांचा मोदी प्रचार करतील. त्यामुळे या सभेत मोदी काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. आणि आता सकाळच्या 100 बातम्या. बाळासाहेब आज असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं. कुडाळमध्ये निलेश राणेंसाठी नारायण राणेंनी प्रचार सभा घेतली आणि यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. रामटेकमधील बंडखोरी मागे सुनील केदार यांचा हात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. सुनील केदार यांनी शब्द फिरवला असं भास्कर जाधव म्हणाले. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्या विरोधात षडयंत्र आखलं जातंय. शरद पवारांच्या बाबतीत जे घडलं तेच माझ्या बाबतीत होतंय असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. नाशिकच्या सभेत आदित्य ठाकरे सभा सुरू असताना अचानक व्यासपीठावरून खाली उतरले आणि खाली उतरून त्यांनी महिलांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 वरून 3,000 करू असं आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिलं. आदित्य ठाकरेंची नांदगावमध्ये सभा पार पडली आणि या सभेतून आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदेंवर हल्लाबोल केला. सुहास कांदेंचा गुंड असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी टीका केली आणि गुंडांनी इथल्या लोकांना त्रास दिला तर बर्फाच्या लादीवर झोपवेन असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबादेवीच्या महायुतीचे उमेदवार शायना एनसी आणि अभिनेते गोविंदा यांनी मुंबादेवी परिसरात देवीचं दर्शन घेतलं आणि मुंबादेवीचे आशीर्वाद कायम आहेत. तर विधानसभा निवडणुकीत शायना एनसी यांचा विजय व्हावा यासाठी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया अभिनेता गोविंदांनी दिली. मुंबादेवी मतदारसंघात शिवसेना मनसेची युती झाल्याचं चित्र आहे. मुंबादेवी इथे शायना एनसी यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्याला मनसे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीमधील अजित पवारांचा पक्ष ईडी सीबीआयच्या कारवाईच्या भीतीनं भाजपसोबत गेला असा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळांच्या पुस्तकातील मुलाखतीच्या दाव्यावरून त्यांनी हा आरोप केला. मी साहेबांचा सरदार आहे. मला किल्ला जिंकायला सांगितला तसा तो मी जिंकणार. तर माझी लढाई ही धनाढ्य आणि राजपुत्रा विरोधात आहे. मुंबईकर सर्वसामान्य शिवसैनिकाला जिंकून देतील असा विश्वास माहीम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाली असून या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची कुठलीही चढाओढ नाही. मुख्यमंत्री पदाबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. महायुती स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर येईल. केंद्रीय नेतृत्वासोबत बसूनच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे काम केलंय ते आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी महायुती सरकारची स्तुती केली आणि महायुतीच्या उमेदवार शायना एनसींच्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. आमदार प्रताप सरनाईकांनी भव्य बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला. यावेळी एक मोठी बातमी आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेते मंडळींनी प्रचार सभांचा धडाका लावलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत आणि आज चंद्रपूर, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगरात त्यांची जाहीर सभा होईल. चंद्रपुरात किशोर जोरगेवार, वाशिम कारंजा मतदारसंघात सई डहाके तर छत्रपती संभाजीनगरात अतुल सावे यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची सभा होणार आहे. आणि या सभांमध्ये ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी मतदान केंद्रावरती सीसीटीव्ही यंत्रणा बसवा अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्यांनी ही मागणी केली.
महायुतीचं सरकार भ्रष्ट मार्गाने आलेलं सरकार आहे आणि या सरकारला घालवल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सोलापुरातील महेश कोटेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सोलापूर डीसीसी बँकेचे 238 कोटी 43 रुपयांचे अनियमित कर्ज वाटल्याप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासोबतच 33 जणांना सहकार प्राधिकरणाचा जोरदार धक्का बसलाय. निवडणूक झाल्यानंतर तीनही पक्षांच्या संख्यांच्या आधारे मुख्यमंत्री ठरणार आहे. सद्यस्थितीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जाण्याचं ठरलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल वांदिलेंच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभेला संबोधित केलं. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलं असं म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बटेंगे तो कटेंगे और फिर सब मिलके लुटेंगे असा भाजपचा नारा असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. डिवाइड अँड रूलची नीती आम्ही महाराष्ट्रात यशस्वी होऊ देणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. बेलापूरच्या महायुतीचे उमेदवार मंदा म्हात्रे यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी नवा फंडा वापरलाय. म्हात्रेंनी थेट वाशी टोलनाक्यावर पोहोचत नागरिकांशी संवाद साधला आणि या संवादातून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न म्हात्रे करतायत. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले. सदाभाऊ खोतांनी शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धर्माधर्मात वाद लावणं हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केला. काँग्रेस सर्वांना न्याय देणार आणि सर्वांना सोबत घेणारा पक्ष असल्याचं थोरात म्हणाले. पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही दिवसांपूर्वी बनसोडेंना त्यांच्या पक्षातील काही नगरसेवकांकडून विरोध असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा काल पिंपरीतील वाद समोर आलाय. बनसोडेंविरोधात पिंपरीत जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी भाजपकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पालघरच्या मुरबेमध्ये महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावितांना गावकऱ्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. वाढवण बंदर विरोधात गावितांनी आपली भूमिका बदलल्याचा आरोप मुरब्यातील ग्रामस्थांनी केला. पिंपरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडेच्या प्रचारासाठी अजित पवार पोहोचले आणि यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी 2019चा किस्सा सांगितला. 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून पिंपरी मतदारसंघात सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर झाली होती आणि पक्षाकडून त्यांना अधिकृत एबी फॉर्म सुद्धा देण्यात आलेला होता. पण उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी खेळी करत रात्रीत अण्णा बनसोडेंच्या नावाचा पक्षाकडून एबी फॉर्म मिळवला आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. नेमका काय आहे तो किस्सा ऐकूयात. एक आहे की आपल्याला सगळ्यांना लाईटली घेऊन चालत नाही. आता जे उमेदवार आहेत मला आठवतं मागच्या वेळेस पण राष्ट्रवादीची उमेदवारी देत असताना मी आत्ता जिला उमेदवारी मिळाली तिलाच काय आमच्या पक्षाचं तिच्यावर फार जीव आहे मला माहिती नाही. मागच्या वेळेस पण तिलाच उमेदवारी द्यायचा निर्णय झाला, जाहीर केलं. परंतु मला इथनं सारखे फोन येते होते की डॉक्टर सुलक्षणाला का दिली. आणि मग मी माझी क्लुप्ती लढवली आणि एबी फॉर्म एक घेऊन आलो आणि एक्सप्रेस हायवे संपतो त्या कॉर्नरला काहींना रात्री 1 वाजता उभं केलं, त्यांच्या हातात एबी फॉर्म दिला आणि अण्णाला म्हणलं पहिलं जाऊन 11 वाजता एबी फॉर्म भरतो, अजिबात थांबू नको. आणि म्हणलं निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं पहिला आला तोच ग्राह्य धरा, दुसऱ्याला एबी फॉर्म धरायचा नाही हे मी सांगतो. आणि त्याच्यातनं ते सगळे चित्र दिसलं आणि अण्णा त्या ठिकाणी निवडून आला. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये मुंबईत अवैध मद्य वाहतुकीबाबत 226 गुन्हे दाखल केले. दरम्यान या कारवाईत 227 जणांना अटक झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 15°C पर्यंत खाली आलंय. 8 नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये सर्वात कमी राज्यातलं तापमान 14.6°C नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
पुण्यातही थंडीचं आगमन झाल्याचं दिसतंय. गेल्या 2 दिवसात शहरातील तापमानात 2 अंशांनी घसरण झाली असून सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवू लागलाय. अशाच आणखी घडामोडी आपण बघूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.